डोळे बंद. 3 वेळेस दीर्घ श्वास घेऊन श्वासोच्छ्वास. ब्रीद इन. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. चला, तिसरा अध्याय, पहिला श्लोक. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच. ज्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. ज्यायसी म्हणजे श्रेष्ठ आहे. चेत, चेत म्हणजे यदी. यदी कर्मणः कर्मपेक्षा, कर्मपासून, ते म्हणजे तुमच्या मतमध्ये, तुमच्या मतानुसार, बुद्धी कर्मपासून, कर्मची अपेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. जायसी. हे जनार्दन, हे जनार्दन, कर्मच्या अपेक्षा, यदि कर्मच्या अपेक्षा तुमच्या मतानुसार बुद्धी श्रेष्ठ आहे. हा पहिली लाईनचा व्याख्या. तत्किम, तर, किम का, किम म्हणजे का, प्रश्न विचारतो. कर्मणी घोरे, कर्ममध्ये, घोर कर्मामध्ये, म्हणजे कर्मबंधन आपण म्हणतो ना, जन्म मृत्यूचं बंधन, कर्मबंधन, या कर्मबंधन. तर हा बंधन साठी घोर शब्द वापरलाय, अंधकारमय, की कर्म हा अंधकारमय आहे. आणि अशा घोर अंधकारामध्ये, अशा घोर कर्मामध्ये मला तुम्ही का नियोजित करत आहेत. हे केशव दुसरा संबोधन. एक जनार्दन श्रीकृष्णासाठी संबोधन आहे आणि एक केशव संबोधन आहे. तर तुम्ही तत्किम कर्मणी घोरे माम, घोर कर्मामध्ये, अंधकार कर्मामध्ये मला का तुम्ही नियोजित करता आहे, मला कर्म करायला का प्रेरित करताय तो. ठीक आहे, नियोजित करणे म्हणजे प्रेरित करणे. आता नियोजयसी एकदा आधी सांगितलं होतं, तिथं नियोजयसी, तिथं सी येईल, असी येईल, तर ती तुझ्यासाठी क्रिया आहे, म्हणजे समोरच्या माणसासाठी क्रिया आहे. ठीक आहे. आणि दोन संबोधन वापरले. जनार्दन, जे जन लोक श्रीकृष्णजींची अर्चना करतात ते जनार्दन, आणि केशव, ज्यांचे लांब केस आहेत ते केशव. ठीक आहे. तर संधी एक पण नाहीये, फक्त शब्द जोडलेत. जायसी चेत कर्मणः, इथं विसर्गला स झालाय आणि जोडलाय परत. कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन, बुद्धी विसर्गला र झाला आणि र वरती चढला. ठीक. तत्किम, तत् आणि किम जोडला. कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. पहिला पाद आहे जायसी चेत कर्मणस्ते, ते पर्यंत पहिला पाद. दुसरा आहे मता बुद्धिर जनार्दन. तिसरा आहे तत्किम कर्मणी घोरे माम पर्यंत. चौथा आहे नियोजयसी केशव. ठीक. उच्चारण घेऊयात. जायसी चेत कर्मणस्ते, जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन, मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां, तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. नियोजयसि केशव.
सगळे सोबत. ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. दुसरा श्लोक. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. व्यामिश्रेण एव, व्यामिश्रेण इव. तर व्यामिश्रण, व्यामिश्रण म्हणजे मिश्रित केल्यासारखं वाक्य. व्यामिश्रेण वाक्येन, मिश्रित केल्यासारखे वाक्य. म्हणजे दोन दोन वाक्य श्रीकृष्णजी म्हणतायत ना, की तू कर्म कर, पण नॉलेज आधी दुसऱ्या अध्यायामध्ये नॉलेज दिला, पण सांगतात तू कर्म कर. तर असं डबल मिनिंग टाईप होत आहेत त्याला, त्याच्यासाठी. बुद्धी मोहसी, ह्या अशा मिश्रित वाक्यांनी, मिश्रित वाक्याद्वारे बुद्धी, मे बुद्धी, बुद्धिम मोहसी इव, माझी बुद्धी मोहित होत आहे तुमच्या ह्या मिश्रित वाक्यांनी. तुम्ही असं डबल डबल बोलताय त्यामुळं माझी बुद्धी मोहित होत आहे. आता इथं पण असी आलाय, मोहयसी. पण इथं मोहयसी म्हणजे श्रीकृष्णाजी द्वारा मोहित होतोय तो, त्यामुळं मोहयसी असं. तद एकम, ह्या दोघांपैकी, ह्या मिश्रित वाक्यांपैकी, तद एकम, त्यांच्यापैकी एक, एकम वद, बोला, निश्चित्य, निश्चित करून एक बोला माझ्यासाठी, येन, ज्यांनी, ज्या कारणाने, श्रेयोहम, श्रेयो म्हणजे कल्याणकारक, माझ्यासाठी जे कल्याणकारक होईल, ज्याने, ज्याच्या द्वारा मी कल्याणला प्राप्त होईल, ज्याच्या द्वारा, यानी येन, ज्याच्या द्वारा, श्रेयो, कल्याणकारक, अहम आपनुयाम, मला प्राप्त होईल असं. आता आपनुयाम, अहम आणि आपनुयाम हे दोन्ही, अहम जिथं येईल तिथं आपनुयाम किंवा पठामी, करोमी, ठीक आहे, गच्छामी, ह्या प्रकारच्या क्रिया आहेत. म्हणजे अमी अमी अशी क्रिया येतात किंवा आम अशी क्रिया येतात. जिथं समोरच्या माणसाला म्हणायचं तिथं अशी अशी क्रिया येते. ठीक. तर हे थोडीशी व्याकरण संबंधित नॉलेज आहे, ज्याने तुम्हाला श्लोक समजण्यासाठी अजून सोपं जाईल. आता अहम आहे म्हणजे मी जेव्हा बोलतोय तेव्हा अहम वदामी. ठीक आहे. आता इथं वद शब्द आला होता की वद, तर हे श्रीकृष्णजी साठी आहे की तुम्ही बोला. वद म्हणजे तुम्ही बोला, तुझ्यासाठी क्रिया आहे, समोरच्या माणसासाठी. ठीक आहे. आणि अहम, अहम म्हणल्यावरती माझ्यासाठी क्रिया आहे. ठीक आहे. अहम आपनुया, माझ्यासाठी ती क्रिया आहे. तर व्यामिश्रेणेव, व्यामिश्रण, व्यामिश्रेण आणि इव, तर न आणि इव मध्ये संधी झाली, एकार बनला, व्यामिश्रेणेव असं. अकार आणि इकार मध्ये संधी ए. ठीक आहे, ए जोडलाय, व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिम मोहयसी, मोहयसी आणि इव, मोहयसी मध्ये छोटा इकार होता, स मध्ये छोटा इकार आणि इवचा छोटा इकार, दोन्ही मिळून मोठा इकार. तर मोहयसीव मे, तद एकम, तद आणि एकम मध्ये जुडले, शब्द जुडले. ठीक. तद एकम वद निश्चित्य, श्रेयो, येन श्रेयो, श्रेय हा शब्द होता, विसर्ग होता, विसर्गला उकार झाला अ पुढे असताना, आणि अवग्रह चिन्हाच्या पाठीमागे सायलेंट. अहम आपनुयाम, म हलंत होता, अहमचा म हलंत होता, हलंत म्हणजे अर्धा, आणि अर्धा अक्षर अ सोबत पूर्ण होतं. कोणता पण अर्धा अक्षर स्वरांसोबत पूर्ण होतं. स्वर काय काय आहेत? अ, इ, उ, ए, ऐ, ओ, औ आणि री आणि री, हे स्वर आहेत. ठीक आहे. तर हे स्वरांसोबत कोणता पण अर्धा अक्षर पूर्ण होतो. अर्धा अक्षराला आपण म्हणतो हलंत. ठीक आहे. विसर्ग, दोन टिंबाला आपण म्हणतो विसर्ग. ठीक. आता इथं आपनुयाम, आपनुयाम नंतर बघा हे थोडासा डॅश सारखा मारलाय, म च्या खाली डॅश मारलाय.
तर म च्या खाली डॅश मारलाय म्हणजे म हलंत आहे, अर्धा आहे. ठीक आहे. अहम मध्ये पण म अर्धा होता, अ जोडला, आपनुयामचा आ जोडला आणि तो पूर्ण झाला. ठीक. तर संधी समजली. पाद व्यामिश्रेणेव वाक्येन पहिला पाद, व्यामिश्रेणेव वाक्येन पहिला पाद. दुसरा पाद बुद्धिं मोहयसीव मे. तिसरा पाद तदेकं वद निश्चित्य. चौथा पाद येन श्रेयोहम आपनुयाम. ठीक. उच्चारण घेऊयात. व्यामिश्रेणेव वाक्येन व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे. बुद्धिं मोहयसीव मे. तदेकं वद निश्चित्य. तदेकं वद निश्चित्य. येन श्रेयोहम आपनुयाम. येन श्रेयोहम आपनुयाम. सगळे सोबत. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे. तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहम आपनुयाम. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे. तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहम आपनुयाम. तिसरा श्लोक. श्री भगवान उवाच. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नख. ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. आता श्री भगवान उत्तर देते, श्री कृष्णजी उत्तर देते. लोके ह्या लोकमध्ये, अस्मिन अस्मिन ह्या लोकमध्ये, अस्मिन म्हणजे ह्या लोके ह्या लोकामध्ये, द्विविधा दोन प्रकारचे, दोन विधाचे, दोन प्रकारचे, निष्ठा. निष्ठा म्हणजे अनुष्ठान म्हणू शकतो आपण, किंवा निष्ठा म्हणजे दोन प्रकारचे स्थिती आहे. ठीक आहे. किंवा दोन प्रकारचे अनुष्ठान आहेत. पुरा प्रोक्ता मया नख. पुरा म्हणजे पूर्व मध्ये, ह्या लोकांमध्ये पूर्व असताना, आता पूर्व अध्यायामध्ये पण आपण सांगितलेलं आहे श्रीकृष्णाजींनी. आणि पूर्वचा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा मी जन्म घेऊन आलेलो आहे कोणत्या तरी रूपामध्ये, तेव्हा तेव्हा मी सांगितलेलं आहे. ठीक. पुरा प्रोक्ता सांगितलं आहे, बोललो आहे. मया नघ माझ्याद्वारे सांगितलं आहे. अनघ हे अनघ अर्जुनासाठी, हे अनघ निष्पाप, हे निष्पाप. तो पापी नाहीये, तुला पाप न, म्हणजे आधी भरपूर ठिकाणी म्हणलेलं की तुला पाप नाही लागणार. ठीक आहे. तर त्यामुळं हे अपापी, हे निष्पाप आहेत. काय दोन प्रकारचे आहेत? ज्ञान योगेन सांख्यानाम आणि कर्मयोगेन योगिनाम. ज्ञान योगेन, ज्ञान योगाद्वारे सांख्यांना ती स्थिती प्राप्त होती आणि कर्मयोगाद्वारे योगींना ती स्थिती प्राप्त होते. ठीक आहे. तर ज्ञान योग आणि सांख्य, सांख्य म्हणजे ज्ञान, ज्ञान योग हा एक प्रकार आहे, कर्मयोग हा एक प्रकार आहे. तर संधी आहे इथं लोके, सप्तमी मध्ये होता लोके. सप्तमी मध्ये असल्यामुळं एकार असल्यामुळं अ ला अवग्रह चिन्हच्या पाठीमाग अ सायलेंट झाला. ठीक आहे. एकार पुढा, एकार क मध्ये एकार जुडल्यामुळं अ सायलेंट झाला आणि अवग्रह चिन्हच्या पाठीमाग गेला. अस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्त मया. मया आणि अनघ मध्ये संधी आहे, सामान्य संधी आहे. मया आकार आणि अकार मध्ये सामान्य संधी आ, मया नघ. ठीक आहे. आणि हे बाकीचे शब्द स्पष्ट आहेत. ज्ञान योगेन सांख्यानाम, कर्मयोगेन योगिनाम, शब्द स्पष्ट आहे. कर्मयोगाद्वारे योगींचा अनुष्ठान पूर्ण होतो आणि ज्ञान योगाद्वारे ज्ञानींचा अनुष्ठान पूर्ण होतो. सांख्य जे म्हणजे जे ज्ञानाला अर्जित करणारे आहेत त्यांची निष्ठा, त्यांचं अनुष्ठान पूर्ण होतो. आणि जे कर्मयोगी आहेत ते कर्मला धरून त्यांचं अनुष्ठान पूर्ण करते. ज्यांना फक्त कर्म फोकस करायचंय, ज्यांना मोक्ष वगैरे नाही पाहिजे, ज्यांना फक्त कर्मावरती फोकस करायचं, ते त्यांना योगी म्हणलेलं आहे.
आणि ज्यांना फक्त ज्ञान वरती फोकस करायचे त्यांना सांख्य म्हणलेलं आहे. तर पाद लोकेस्मिन द्विविधा निष्ठा, निष्ठापर्यंत पहिला पाद. पुरा प्रोक्ता मया नघ दुसरा पाद. ज्ञान योगेन सांख्यानाम तिसरा पाद आणि कर्म योगेन योगिनाम चौथा पाद. तर उच्चारण घेऊयात. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा, लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा, पुरा प्रोक्ता मया नख, पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञान योगेन सांख्यानाम, ज्ञानयोगेन सांख्यानां, कर्म योगेन योगिनाम. कर्मयोगेन योगिनां. सगळे सोबत. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा, पुरा प्रोक्ता मया नख, ज्ञान योगेन सांख्यानाम, कर्म योगेन योगिनाम. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा, पुरा प्रोक्ता मया नख, ज्ञान योगेन सांख्यानाम, कर्म योगेन योगिनाम. तर दुसऱ्या अध्यायाची सुरुवातच अर्जुनाने केली आणि प्रश्न विचारला की तुम्ही मला मग जर एवढं तुम्ही नॉलेज दिलंय की इंद्रिय असे काम करतात, बुद्धी अशी काम करते, आत्मा अशी आहे, मग हे सगळं नॉलेज ऐकून तर मला असं वाटतंय की मग कर्मची काय गरज आहे? मग तुम्ही मला ह्या चुकीच्या कर्मामध्ये कशाला टाकताय? जर बुद्धीचं एवढं महत्व आहे की विषयांपासून इंद्रियांना ओढून घ्यायचंय, तर मी हा जो विषय आहे की मला युद्ध करून स्वर्ग प्राप्त होणार किंवा मला युद्ध करून ही जमीन आणि जायदाद आणि हे सगळं राज्यपाठ हे सगळं भेटणार आणि ह्या सगळ्या गोष्टी मला भेटणार, हे सगळं मी त्यागून देतो, ही मी सगळं सोडून देतो आणि संन्यास घेतो, असं त्याचं मनात येतं. आणि तो तसा म्हणतो की मग तुम्ही मला ह्या कर्मामध्ये कशाला टाकताय? मग हे संन्यास असं मनामध्ये आलं, हे मी कशाला बोलतोय? मला माहितीये का अर्जुनाच्या मनामध्ये काय आलंय? हे प्रश्न पुढं आहे, त्याच्यामुळे मी सांगतोय की तो त्याच्या डोक्यामध्ये संन्यासचा विषय आहे. आणि मग कृष्ण सांगतात की इथं संन्यासचा विषय नाहीये, इथं ज्ञानयोगचा विषय नाहीये, इथं दोन गोष्टी आहेत. मग दुसऱ्या अध्यायामध्ये काय विचारतात की तुम्ही एकच सांगा मला, काहीतरी तुम्ही काहीतरी एकच सांगा मला. मग श्रीकृष्ण काय म्हणतात? एक नाही, दोन गोष्टी मी सांगितलेल्या आहेत आतापर्यंत. जुन्या काळापासून सगळ्यात आधी श्रीकृष्णाने भगवद्गीता किंवा हे सगळं नॉलेज, भगवद्गीता म्हणण्यापेक्षा हे सगळं नॉलेज, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञान योगचं नॉलेज, उपनिषदांचं नॉलेज, वेदचं नॉलेज, असं सार मध्ये सांगितलं होतं सूर्याला. ठीक आहे, असं सूर्यापासून एक 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 ऋषी पासून एक 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 गोष्ट सगळ्यांना सांगितलं ते नॉलेज, आणि वेगळ्या वेगळ्या ऋषींना ते नॉलेज श्रीकृष्णानेच दिलेलं आहे. म्हणजे परमात्माकडूनच ते नॉलेज अवतरित होतं. कसं अवतरित होतं? आता इंद्रियांचा जर मला स्वभाव समजायचा, एखाद्या गोष्टीचा स्वभाव समजायचा आहे, मला समजा ह्या फोनचा स्वभाव समजायचा आहे, मी याला हात लावला आणि थोडा वेळ थांबलो, तर मला समजेल ही गरम आहे का गार आहे. थोडा वेळ अजून थांबलो तर मला समजेल की हे जर ज्यावेळेस काम करतंय त्यावेळेस गरम होतंय आणि ज्यावेळेस असंच आहे त्यावेळेस थंड पडलेलं आहे. मला याचं काय समजलं? स्वभाव समजला. त्याच्यानंतर काय समजलं? नियम समजला. कशामुळे समजलं? ज्यावेळेस मी त्याच्यावर लक्ष दिलं, ज्यावेळेस मी त्याच्याविषयी कॉन्शियस झालो, ज्यावेळेस मी चेतना शक्तीचा तिथं वापर केला. आणि चेतना शक्तीचा वापर केल्यामुळं मला उत्तर भेटलं. कशाचा वापर केल्यामुळं? कॉन्शियस झाल्यामुळे उत्तर भेटलं. अनकॉन्शियसली जर मला टच केलं तर मला उत्तर भेटेल का? आपण किती काम अनकॉन्शियसली करतो, मग त्याचे आपल्याला स्वभाव कळतो का? नाही. त्याचा आपल्याला नियम कळतो का? नाही कळत. अनकॉन्शियसली केलेल्या गोष्टींचा नियम कळत नाही, अनकॉन्शियसली केलेल्याचा स्वभाव आपल्याला कळत नाही. थोडस त्या माणसावर लक्ष दिलं, त्या माणसाच्या हावभावावर लक्ष द्या, तो कसा बोलतोय, तो कसा चलतोय, त्याचा काय आहे काय नाही, तुम्हाला त्याचा स्वभाव समजून जाईल. थोडस टाइम दिला आणि त्याच्या एक एक ऍक्टिव्हिटीला तुम्ही जर कॉन्शियसली पाहिलं तर तुम्हाला नियम समजून जाईल त्याचा, की असं बोलल्याने हे असं वागतो, याचा स्वभाव असा चिडचिड आहे, त्याला असं बोललं तर हे असं वागतं, तर त्याच्यासोबत तसं बोलायचं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी कधी समजतात? ज्यावेळेस आपण कॉन्शियस होतो. कॉन्शियस म्हणजे काय आहे? परमात्मा आहे.
द अल्टिमेट कॉन्शियसनेस इज गॉड. परमात्मा म्हणजे हायेस्ट कॉन्शियसनेस, अल्टिमेट कॉन्शियसनेस, चेतना शक्ती जी मेन आहे, जी सर्वत्र आहे, तीच परमात्मा आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्याला सगळा नॉलेज भेटतो. तर त्यांनी सगळ्यांना सांगितलं, त्यांच्यातूनच अवतरित झालं सगळं नॉलेज. ऋषीमुनींना जे नॉलेज अवतरित झालं ते त्यांच्यातूनच झालं ह्या प्रकारे. ठीक आहे. तर दोन प्रकारचे सांगितलं. आता एखादा माणूस मला म्हणला की नाही, तुम्ही मला एकच सांगा काहीतरी काय करायचं, की मी इथून जाऊ उठून, मला असं ही मीटिंग आहे, ठीक आहे, आपण एक मीटिंग मध्ये बसलोय, समजा जमिनीचा व्यवहार आहे किंवा दुसरा काहीतरी व्यवहार आहे, तिथं आपण बसलोय. तो म्हणतोय तुम्ही मला एकच सांगा की हे करायचं का ते करायचं. समोरचा माणूस म्हणतोय अरे ऐक, हे करायचं का ते करायचा विषय नाहीये. जर उद्या पाऊस आला तर आपण हे करणार, जर पाऊस नाही आला तर आपण हे करणार. तर ही गोष्ट तू समज की इथं एक मध्ये नाही, तुला वेगळ्या वेगळ्या गोष्टी समजावं लागतात. तुला कर्मयोगच्या नंतर भक्तियोग पण समजावं लागेल. फक्त ज्ञानयोग समजलं झालं असं नाही, तुला कर्मयोग पण समजावं लागेल, तुला भक्तियोग पण समजावं लागेल. हे सगळं समजून घ्या. तर दोन गोष्टी सांगितल्या की ज्ञान योगेन सांख्यानाम आणि कर्मयोगेन योगेन. जे ज्यांना संख्याच्या विषयी किंवा ज्यांना नॉलेजच्या विषयी, ज्यांना ज्ञानच्या विषयी क्युरिओसिटी आहे, त्यांच्यासाठी अनुष्ठान पूर्ण करणारं ज्ञान योग आहे. त्यांचं लक्ष ज्ञान मध्ये जास्त आहे की मला सांगा, मला सांगा, मला हे सांगा, मला ते सांगा, हे कसं होतं, ते कसं होतं, असा प्रश्न विचारणारा माणूस, त्याच्यासाठी काय आहे, ज्ञान योग आहे. आणि जो माणूस कर्म मध्ये गुंतलाय, म्हणजे जो कर्म करणार, त्याच्यासाठी कर्मयोग आहे. तो काय म्हणतोय, तो फक्त एवढं म्हणणार की मला तुम्ही हे सगळं नॉलेज बिलेजची गोष्ट सगळं साईडला ठेवा, मला फक्त एवढं सांगा की मला काय करायचं. ठीक आहे, मला फक्त एवढं सांगा की मला काय करायचं, मला याच्या नॉलेजच्या चक्करमध्ये पडायचंच नाही. त्यांच्यासाठी काय आहे, कर्मयोग आहे. त्यांच्यासाठी कर्मयोग आहे. अशा दोन गोष्टी सांगितल्या. तर आपण भरपूर वेळेस अशा दोन कन्फ्युजन मध्ये अडकतो. आणि कन्फ्युजन मध्ये अडकल्यानंतर आपल्याला पाहिजे असतं की एक मार्ग द्या आम्हाला, एक तर हा म्हण नाही तर नाही म्हण. ठीक आहे, एकतर आपण हे निर्णय घेऊ नाहीतर नाही घेणार, मला एक काहीतरी सांग. मग ते काय करणार, ते म्हणणार हे पण परिस्थिती अनुसार आपल्याला वागावं लागणार आहे. इथं आपण काही करू शकत नाही. आपण असं नाही म्हणू शकत की असंच करायचं. समोरचा माणूस ऐकायलाच तयार नाही, तर तुम्ही थोडस थांबा, थोडी परिस्थितीला पहा, थोडी परिस्थिती बदलू द्या, थोडा वेळ द्या, मग आपण काहीतरी निर्णय घेऊ. तुम्ही म्हणताना आजच मला सांग की हे करायचं का ते करायचं, किंवा एकच गोष्ट सांग, नाही, समजून घ्या आधी सगळं, एकदम डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी समजून घे आणि मग आपण कर्माला, मग आपण काम करू. तर कर्मयोगीसाठी पण ज्ञानचं महत्व आहे, समजणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आधी ज्ञान सांगितलं आणि मग आता कर्माच्या विषयी सांगणार की कर्मचा काय महत्व आहे. अर्जुनाचं काय म्हणणं आहे की मग एवढं जर तुम्ही सांगितलंय मला, तर मग मी हे सगळं मला समजलं, आता मग मी सोडूनच देतो ना सगळे. मोक्षचा रस्ता तुम्ही सांगितला की विषयांपासून वळून घ्यायचं इंद्रियांना, मी इंद्रियांना विषयांपासून वळून घेतो, आतमध्ये आत्मनिष्ठ होतो, आत्मन्यव आत्मना तुष्ट होतो, आत्मापासून आत्मामध्ये संतुष्ट होतो. मग मला युद्ध करायची काय गरज आहे. मग तुम्ही मला याच्यामध्ये कशाला पापमध्ये घोरे माम नियोजयसे केशव कर्मणी घोरे, म्हणजे तुम्ही ह्या घोर कर्म मध्ये, घोर पाप मध्ये मला का नियोजन करताय. मग मला सांगा की तुमच्या अशा दोन प्रकारच्या गोष्टींनी मी थोडस कन्फ्यूज किंवा मोहित झालोय. कन्फ्यूज म्हणण्यापेक्षा मोहित झालोय. मला तुमच्या गोष्टी खूप चांगल्या वाटतात, तुम्ही खूप चांगलं म्हणताय, पण मला बरोबर नाही वाटत.
तुम्ही जे काय काय लोक म्हणतात परिस्थितींमध्ये अडकल्यानंतर, तुझे म्हणतोय ते बरोबर आहे पण मला ते करूशी वाटत नाही. तर असं अर्जुन म्हणतात कृष्णाला की तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, मग ते मला मान्य आहे, ते सगळं मान्य आहे मला, पण मग मी मोहित झालोय, मी आता त्याच्यामध्ये असं स्थूल झालोय, जडपणा आलाय माझ्या मनामध्ये, आणि जडपणा आल्यामुळे मला एक डायरेक्शन मध्ये जाता येत नाहीये. मग मला एक सांगा काहीतरी. मग कृष्ण काय म्हणतात की एक नाहीये, दोन येतं आणि तुला त्या दोन्ही गोष्टी समजावं लागते. तर ज्ञान तर मी सांगितलं, आता मी तुला कर्मच्या विषयी सांगेन. ठीक आहे, उद्यापासून जे श्लोक असणार ते सगळे कर्मच्या विषयी असणार. काही प्रश्न असतील तर विचारा. कंबरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, दीर्घ श्वास भरून शांतिरंतरिक्षगम शांति, पृथ्वी शांतिराप शांतिरौषधय शांति, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति, सर्वं शांति शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. शांति शांति शांति.